निश्चितच गोंदिया भंडारामध्ये मागील 100 वर्षापासून इथे तलाव आहे। गोंदिया आणि भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणात धानाची शेती या तलाव 100 वर्षा पहिले आमच्या पूर्वजांनी जे तलाव खोदले होते त्याच्यामुळेच इथे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती करू शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथे उपलब्ध आहे। पण कालांतराने आपण जर बघितलं तर अनेक तलावांमध्ये गाळ वर्षानुवर्ष गाळ जे साचल्यामुळे तलावांची क्षमता कमी होत आहे, कुठेतरी सिंचनाची त्या माध्यमातून क्षमता कमी होत आहे आणि म्हणून यावर्षी मी या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना केली विधानसभेच्या वेळेस। या विधान परिषदेमध्ये ही एक लक्षवेधी सूचना केली होती आणि त्याची दखल माननीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन भंडारा आणि गोंदिया जिल्हा वॉर फुटिंगवरती सगळे गाळमुक्त धरण झाले पाहिजे, गाळमुक्त तलाव झाले पाहिजे याच्याकरता त्यांनी तसे निर्देश दिले आणि निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, जोही निधीला लागणार त्याच्यासाठी। आणि आता मग ही योजना आपण संपूर्णतः पुढच्या 5 वर्ष ही चालवणार आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले 10 मोठे धरणं आणि 4400 छोटे मोठे तलाव हे सगळे स्वच्छ करण्याचा संकल्पना मी घेतलेली आहे आणि हे पुढच्या 5 वर्षात आम्ही करणार आहे। पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये 2000 तलाव आहेत आणि यावेळेस आपण 130 तलावांना वर्क ऑर्डर दिलेला आहे। ही मीटिंग घ्यायच्या आधी 100च्या वर तलावांना वर्क ऑर्डर देण्याची माझा आग्रह होता, कारण कुठेतरी नुसतं मीटिंग घेऊन काही होणार नाही, तर काहीतरी काम लोकांना दिसलं पाहिजे आणि म्हणून त्या पहिल्याच याच्यामध्ये 130 तलाव घेतलेले आहे। आणखीन आज सगळ्या सरपंचांना सांगितलं तुम्ही ठराव आणून द्या, तेही तलाव आम्ही घेणार आहे। आज ज्या सरपंचांनी त्यांच्या गावचे ठराव आणून दिले आहे तेही तलाव त्यात घेणार आहे आणि उरलेले तलावही पुढच्या 5 वर्षात 100% तलाव, म्हणजे एखादा तलाव सुटला असणार किंवा दुसरा तलाव सुटला असणार तर आता कोणतीही चिंता करायची गरज नाही, सगळे 100% तलाव पुढच्या 5 वर्षात आम्ही साफ करणार आहे। बघा असं आहे की आता 3 एप्रिल 2025ला माझ्या मागणीवर माननीय बावनकुळे साहेबांनी एक GR काढला। त्या GRमध्ये तलावातनं काढलेला, विशेष करून मामा तलावामधनं काढलेला गाळ असणार किंवा मुरुम असणार, याच्यावर कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही। याच्यातला गाळ शेतकऱ्यांना बिना कोणत्याही पैसे घेता ते देता येणार। उलट त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी 35 रुपये क्युबिक मीटरचं अनुदानी राज्य शासनाने देणार आहे। त्याच्यानंतर मुरुम जो याच्यात निघणार, शासकीय जितकेही शासकीय जे कामं आहेत, जसं रस्त्याचं काम असणार, बांधण्याचं काम असणार, ग्रामपंचायतीचं कोणतं काम असणार किंवा घरकुल योजनेचं काम असणार, या सगळ्यांना बिना रॉयल्टीचा हे सगळा मुरुम आपण देणार आहे। तर आता कुठेही चोरीचा किंवा कोणताही दुसरा प्रश्न राहणार नाही, तो मुफ्तच आपण तसंही बिना रॉयल्टीचाच आपण देणार आहे। तर आता कुठे चोरीचा काही प्रश्न राहिलेला नाही।